तर 1971च्या युद्धाआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात देशभर मॉक ड्रिल घेण्यात आलं। त्याच्या आठवणी सांगितल्या आहेत आर्मीतून निवृत्त झालेले सुभेदार NN पाटील यांनी। 61 पासून जे 71 पर्यंतच्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले सुभेदार पाटील सर यांच्याकडे आले आहोत। सर, आपण जवळपास 4 युद्धांमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे। हे जे मॉक ड्रिल आहे ते नेमकं काय असतं जरा सांगा। दिल्लीमध्ये ज्या जंगलात आम्ही प्रॅक्टिस करत होतो त्या ठिकाणी मॉक ड्रिल प्रथम व्हाईट लाईट करणे, रेड लाईट करणे आणि सगळे शत्रूला कसं चकवायचं, शत्रूला आपण कसं थाळायचं आणि त्याच्यामध्ये आपली सारी जनता आणि इतर, कारण भारताचा नियम काय आहे की कुठल्याही जनतेला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे मिलिटरीचा मूळ उद्देश आहे। त्यामुळे जनतेला कसं वाचवता येईल त्यामुळे मॉक ड्रिलची प्रॅक्टिस केली जाते आणि त्या प्रॅक्टिसमध्ये जसं अलार्म आला ते वाजवलं तर त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये जास्त जाऊन बसतो आपण। खड्डा का खणायचा असता, विमानाची एखाद्या वेळेला त्यांनी बंबार्डमेंट आपल्याला केली तर त्या खड्ड्यात राहिला तर ते बंबार्डमेंट असे होत जातात, असे बॉम्ब पडतात। त्यामुळे त्यामध्ये सेफ्टी राहते म्हणून ते मॉक ड्रिलची प्रॅक्टिस करावी लागते। तर अशा प्रकारची ही प्रॅक्टिस प्रत्येक लढाईच्या वेळेला आणि प्रत्येक लढाई नसली तरी युनिटमध्ये आज ती जी आमची 14 लाख आर्मी आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये याच्या प्रकारचं त्यांना प्रॅक्टिस दिलं जातं ताकी एकदा ऐन वेळेला आपल्या अडचणी होऊ नये, त्याला म्हणतात मॉक ड्रिल। मॉक ड्रिलला किती महत्व असतं? मॉक ड्रिलला फार महत्त्व असतं कारण त्याच्यामध्ये कमीत कमी नुकसान कसं होईल हे पाहिलं जातं। आपल्याला माहिती आहे 1990-91 ज्यावेळी सिलोनला श्रीलंकेमध्ये झालं त्यावेळी जनरल शिवाजीराव पाटील म्हणून इथले वाळव्याचे होते, तर त्यांनी ते इन्चार्ज होते त्या ठिकाणी, त्या बाजूला ब्रिगेडियर होते त्यावेळेला, आणि त्यांच्या वेळेला त्यांनी अशा प्रकारची काळजी घेतली की आपले फक्त 14 लोक त्यावेळेला आपले बलिदान दिले, बाकीचे नाही तर जवळजवळ हजारो लोक गेले असते। तर अशा प्रकारचे हे प्लॅनिंग आमचे जनरल करत असतात, ब्रिगेडियर करत असतात आणि वरचे सगळे अधिकारी करत असतात आणि त्यांच्या ऑर्डरप्रमाणे हे करायचं असतं। आणि म्हणून मॉक ड्रिल इज अ प्रॅक्टिस जस्ट टू सेव्ह द लाईव्स ऑफ सिव्हिलियन ॲज वेल ॲज मिलिटरी ऑर एव्हरीवन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।